आपलं? नमस्कार, मी गुणवंता भुते, मुक्काम तिनग्रा तहसील संस्थान, जिल्हा पांडुर्णा. माझ्या शेतात मी आद्या पराठी ची लागवड साधारण पद्धतीने केली होती, 1 बाय 3 फीटवर. तर तिनं आतापर्यंत मला 12 क्विंटल एकरी अवरेज दिला. आता जो बी निघन थोडा बहुत तो निघन, पण वाहन चांगला आहे. तुम्ही हे जे आपण 3x1 ला लागवड केली आत्याची, तुम्ही एक प्लॉट बघितला, त्या प्लॉटला पाहून तुम्ही आपल्या शेतामध्ये पहिल्यांदा जर म्हटलं आपण हलकी एकदम हरिता जमीन आहे, 3 नंबरची जमीन. हा 3 नंबरची, ते 3x1 ला लागवड केली पहिल्यांदाच केली. 3x1 ला म्हणजे लगभग एकरला 3 पॉकेटची लागवड केली आणि त्या ठिकाणी 45 दिवसामध्ये तुमचं दुसरं 70 दिवसामध्ये असं दोनदा त्यांनी चमत्कारची फवारणी पण केली, बरोबर ना? आणि 100 शेंडे फोडले का आपण? नाही, शेंडे शेंडे फोडले. दोनदा त्यांची पीजीआरची फवारणी पण झाली. त्यांचं क्षेत्र आतापर्यंत पूर्णपणे खाली झालं. म्हणजे 2-4% कापूस असेल तर असं एकरला 12 क्विंटल कापूस निघून गेला. आणि तुमचं पुढचं नियोजन कोणतं कायचं आहे? त्याच्यावर कोणतं पीक घेणार दुसरं तुम्ही? आता टमाटर लावणार. टमाटर लावणार आहे. तर अशा प्रकारचं बियाणं जर बघितलं आपण, ते आहे आद्या. सांगण्याचा उद्देश हाच का आम्ही जर सांगितलं, आता आम्ही त्या कंपनीमध्ये काम करतो, ते बियाणं आम्ही चांगलं सांगणार आहे. पण शेतकऱ्यांनी जर तुम्हाला सांगितलं, त्याच्यावर 100% तुमचा पूर्णपणे विश्वास तुमचा बसतो. आणि हे शेतकऱ्यांचा प्रॅक्टिकल अनुभव आहे. यावर्षी आपण किती पॅकेटची लागवड केलेली आहे? यावर्षी 10 पॅकेट लागले. आता येणाऱ्या पुढल्या वर्षी किती पॅकेटची लागवड करणार तुम्ही घरी? लगभग आता प्रिया आणि हेच लागेल, दोनच पाणी लागेल. प्रिया आणि आध्यात दोनच बाण लागणार तुमच्याकडे. याच्या अगोदर तुम्ही दुसऱ्या कंपनीचं बियाणं वापरत नाही. आपण बघू शकता हे शेतकऱ्यांचं ओपिनियन आहे आद्या आणि प्रिया वाणाबद्दल, की शेतकऱ्यांसाठी ते वाण खरोखर चांगला आहे. चांगला आहे. चला, ठीक आहे, धन्यवाद.